नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, सर्वात पहिले आपण सुरुवात करणार आहोत आजच्या पंचांगाने. आज 2 जुलै मंगळवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार आज मंगळवार 2 जुलै 2024 आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आहे. ही एकादशी तिथी सकाळी 8:40 वाजेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ होणार आहे. आज नक्षत्र आहे कृतिका, जे दुपारी 4:40 पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आजच्या विशेष व्रत आणि सणाकडे. आज योगिनी एकादशीचा पवित्र व्रत आहे. हे व्रत धारण करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी आहे. हे व्रत आचरण केल्याने समस्त पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्तीही लवकर होते. यानंतर आपण वळूया आजच्या मुहूर्तावरती. आजचा राहू काळ आहे, जो सुरू होणार आहे दुपारी 3:50 जो की असणार आहे दुपारी 5:32 पर्यंत. या वेळेत कोणतेही शुभ कार्य करणं तुम्ही टाळू शकता. तसेच आजचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 पासून असणार आहे, जो की 12:57 पर्यंत राहणार आहे. हे अत्यंत शुभ मानले जात आहे. आज सूर्य मिथुन राशीमध्ये स्थित आहे, यामुळे मिथुन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे आणि चंद्र सकाळी 11:14 पर्यंत मेष राशीत असेल आणि त्यानंतर वृषभ राशीत प्रवास करणार आहे. आजचा दिवस योगिनी एकादशीचा पवित्र व्रत धारण करणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ आहे. पंचांगानुसार सांगितलेल्या शुभ मुहूर्ताचा योग्य वापर करून आपले कार्य आपण सफल बनवू शकता. सूर्य आणि चंद्राच्या राशीच्या स्थितीवर आधारित आपल्या दिनचर्येत थोडेसे बदल करून आपला दिवस अधिक फलदायी आपण बनवू शकता. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या कन्या दैनिक राशी भविष्याने. आज तुम्हाला काही आश्चर्यकारक गोष्टी कळतील, पण काळजी करू नका, त्या सगळ्या चांगल्याच बातम्या असतील. ज्यासाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होतात त्या आज पूर्ण होणार आहेत. ज्या प्रयत्नांना तुम्ही व्यर्थ समजत होतात त्या अखेरीस आज यशस्वी नक्कीच होतील. त्यामुळे आज मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंद साजरा नक्कीच करा. कदाचित त्यांच्याकडेही तुमच्यासाठी काही चांगली बातमी असू शकते. याचबरोबर आपण वळूया कन्या राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. आज तुम्हाला तापाचा त्रास होण्याची शक्यता आहे. कदाचित व्हायरल ताप देखील तुम्हाला होऊ शकतो, पण वेळेत सावध होणे योग्य ठरेल. ॲलर्जी आणि व्हायरल संक्रमणापासून थोडे सावध राहा. जरी ते कळणे कठीण असेल, यापासून बचाव करण्याचा एकमेव उपाय म्हणजे पूर्ण विश्रांती घेणे. खरं तर तुमची सर्वात मोठी आव्हानं आता कामासोबत तुमच्या आरोग्यालाही संतुलित ठेवणे आहे. याचबरोबर आपण वळूया कन्या राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. काही चांगले विचार आणि भावना तुमच्याद्वारे तुमच्या साथीदारापर्यंत पोचवल्या आहेत. तुम्ही अनेकदा तुमच्या साथीदाराला सांगितले आहे की तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, पण आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या कृतीद्वारे तुमच्या प्रेमाला सिद्ध करा आणि आजचा दिवस यासाठी योग्य आहे. तुमच्या प्रेमाच्या अभिव्यक्तीने तुमचा साथीदार सुखी आणि आश्चर्यचकित नक्कीच होईल. आणि शेवटी आपण वळूया कन्या राशीच्या करिअर आणि धनराशी फळाकडे.
आज तुम्ही काही अतिरिक्त जबाबदाऱ्या घेणार आहात. जर तुम्ही हे चांगल्या प्रकारे पार पाडलात, तर तुम्हाला दररोज अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. यासाठी पगारवाढ देखील होऊ शकते. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करत राहा आणि सतत स्वतःला प्रेरित करत राहा. कदाचित आज तुम्हाला फळ दिसणार नाही, पण तुम्ही उद्याच्या चांगल्या जीवनासाठी काम करत आहात. तुमच्या कामाला पूर्ण करण्यासाठी तुमच्या सृजनात्मकतेला वापर नक्कीच करू शकता. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.